यवतमाळातील पाणीपुरवठा योजनेतील गैरव्यवहारांच्या आरोपांवरून शिंदेंची शिवसेना आणि विरोधक आमने-सामने आलेत। राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या प्रतिज्ञापत्राचा आधार घेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप केलेत। मात्र नंतर वडेट्टीवारांनी एकनाथ शिंदेंवरील आरोपांवरून घुमजाव केलाय। बघूया हा स्पेशल रिपोर्ट। अमृत योजनेच्या संदर्भात यवतमाळच्या एक हायकोर्टामध्ये एफिडेव्हिट दिलाय। आता विजय वडेट्टीवार साहेबांनी एकदम मोठा बॉम्ब टाकला की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, तर पहिला आधी त्यांनी थोडं वाचलं पाहिजे। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांच्या निशाण्यावर आलेत। यवतमाळमधील 302 कोटींच्या अमृत योजनेमध्ये गैरव्यवहार झाल्याप्रकरणी मुख्य सचिवांनी उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केलं। तत्कालीन मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंजुरीनंतरच हा प्रकल्प राबवण्यात आल्याचा उल्लेख मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केला। प्रतिज्ञापत्रामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव आल्यानं विरोधकांना ऐतत खोलीत मिळालंय। काल तर या राज्याच्या मुख्य सचिवांनी अमृत योजनेच्या संदर्भात यवतमाळच्या एक हायकोर्टामध्ये एफिडेव्हिट दिलाय हायकोर्टात। आणि त्या एफिडेव्हिट मध्ये कोर्टाने विचारलं की इथे जो काही गैरप्रकार झाला आहे, हा काही प्रकार झालेला आहे, याला जबाबदार कोण? तर त्या सुजाता सौनिक मॅडमनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नावाने एफिडेव्हिट दिलं। हे जर असं चालू असेल तर महाराष्ट्र कुठल्या दिशेनं जात आहेत आणि सत्ताधाऱ्यांची दिशा तोंड किती दिशेनं जात आहेत हे या ठिकाणी दिसेल। रस्त्याचा घोटाळा एकनाथ शिंदेंचाच हात आहे। MMRDA जे फ्रान्सच्या देशदूतांनी पत्र लिहिलेलं आहे त्याच्यात पण एकनाथ शिंदेंचाच हात आहे। ह्याच्यावर सगळ्यावर मुख्यमंत्री महोदयांनी जर कारवाई केली तर विरोधी पक्ष म्हणून देखील आम्ही त्यांची साथ देऊ, कारण आम्हाला देखील हा महाराष्ट्र पारदर्शक कारभार करणारा महाराष्ट्र पाहिजे, स्वच्छ महाराष्ट्र पाहिजे। यवतमाळ शहरात अमृत योजनेअंतर्गत निकृष्ट पाईपलाईन टाकण्यात आल्याचा आरोप होतोय। या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते दिगंबर पदगाडे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे। त्यामुळे या प्रकल्पाला मंजुरी देणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची नावासह माहिती सादर करण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिवांना न्यायालयानं दिले होते। त्यामुळे विरोधकांकडून एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केला जातोय, तर शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा हे आरोप फेटाळून लावलेत। लोकांची मागणी अशी होती की लवकरात लवकर हे काम सुरू करावं, म्हणून जय बालाची नावाची एक एजन्सी आहे, त्याला पाईपलाईनचं काम देण्यात आलं। ते पाईपलाईनचं काम करत असताना पाईप फुटला, म्हणून ते पाईप परत रिप्लेस करण्यात आले। आणि रिप्लेस करताना जे शेतीचं नुकसान झालं ते 59,68,33 रुपये नुकसान झालं होतं। ते नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांना देण्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सही करून त्याच वेळी ते पैसे शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले। आता विजय वडेट्टीवार साहेबांनी एकदम मोठा बॉम्ब टाकला की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, तर पहिला आधी त्यांनी थोडं वाचलं पाहिजे, फाईल वाचली पाहिजे। कोणतरी काहीतरी सांगतं म्हणून एवढ्या चांगल्या व्यक्तीनं, एवढ्या चांगल्या लोकप्रतिनिधीनं अशा पद्धतीनं खोटं काहीतरी सांगणं योग्य नाही। दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यावरील आरोपांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी घुमजाव केलाय। अमृत योजनेसंबंधात एकनाथ शिंदे यांचं नाव मी चुकून घेतल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। नाही, मला असं वाटलं की दोघांच्या आता सध्या सत्तेची 3 तोंड 3 दिशेला आहेत, त्यामुळे कदाचित कुरघोडीतून त्यांचं एफिडेव्हिट करून दिलं असावं आणि म्हणून मी चुकून त्यांचं नाव घेतलं, चुकून असं मी म्हणतो। तुम्ही तुमचं विधान आता मागे घेता? विधान मागे घ्यायचा विषय नाही, मी चुकून म्हटल्यानं झालं ना विधान मागे। ठीक आहे, चुकी कबूल केली, त्यांना मी माफ केलं, ठीक आहे, त्यांनी ते समजदार आहेत। बाकी लोकांना सकाळ संध्याकाळ झोपता उठता एकनाथ शिंदे दिसतो, खोटे नाटे आरोप करतात, खोटं बोला पण रेटून बोला। पण वडेट्टीवारांच्या ते लक्षात आलं की चूक झाली म्हणून, त्यामुळे ते समजदार आहेत, ते बाकी लोकांच्या रांगेमध्ये नाही आहेत। यवतमाळहून दीपक शास्त्रीसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।